मी आज इथे 3 प्रकारचे कपडे तुम्हाला दाखवायला आणलेले आहेत. त्याचं काय आहे, माझ्या आवडीची एक नटी आहे. तिचं बोलणं, तिचं सौंदर्य मला फार आवडतं. खास करून तिचे कपडे. अहो, गेल्या निवडणुकीमध्ये ती उभी राहिली होती म्हणे. हो, मी युट्यूबवर तिचं भाषण पाहिलं ना. काय मस्त भाषण करत होती. असं एकदम अगदी हातवारे करून वगैरे. तर पाहतो तिची का खावली. नंतर तिने सगळ्या लोकांचा असा जय जयकार केला. बघतो तिच्या दोन्ही का खावल्या. मला फार वाईट वाटलं. तिला तिथे भोपळीचा काटा जरी रुचला ना, तर माझ्या इथे काळजात कट्यार घुसते. आणि तिचं सोडा, लोकल ट्रेन जात असताना दिसली तर तिथे दारावर लटकत असलेल्या हात वर धरून भरणाऱ्या सगळ्या बायकांचे काले धब्बे काले धब्बे. आता तुम्ही म्हणाल, बायकांचाच कशाला सांगतो, पुरुषांना पण घाम येतो. अहो, रेल्वेचा बायकांचा डबा माझ्या डोळ्यासमोरून जात असताना मी पुरुषांकडे का पाहावं आणि पुरुषांचं कुठे कुठे ओलं होतं हे तुम्हाला सगळ्यांसमोर कसं बरं सांगू. तुम्ही पण ना. तर हा साचलेला घाम शरीराला फार वाईट, आणि त्याला कारण हे कॉटनचे कपडे. हा माझा गंजी फ्रॉक बघितला का. बोलू नका मग नंतर फक्त बायकांचंच दाखवतो. पण मला तर लहानपणी सांगितलं होतं की उन्हाळ्यात कॉटनचे कपडे चांगले म्हणून. तो घाम शोषून घेतो. अहो, बरोबर आहे. मात्र शोषून शोषून कॉटन सोसणार किती, त्याला पण काही मर्यादा आहेत घाम शोषायच्या. शेवटी मोरीच्या मुशीमध्ये गाळ साचून ती कशी तुंबते, त्या प्रकारे आपला गंजी फ्रॉक घामाने साचून जातो. प्रथमतः घाम येणे ही प्रक्रिया चांगली. शरीराचं जेव्हा तापमान वाढतं तेव्हा शरीराला थंड करण्यासाठी म्हणून शरीर घामाचा निर्माण करतो. पूर्वीच्या काळी नाही का, पिण्याच्या पाण्याच्या माठाला ओला फडका गुंडाळायचे. त्या फडक्यातला ओल सुकताना तो माठातली उष्णता शोषून घेतो. उष्णतेचं संक्रमण होतं नाही का. मग माठातली उष्णता त्या कपड्यात गेली की माठातलं पाणी थंड होतं. अगदी त्याचप्रमाणे शरीरातील वाढलेली उष्णता संक्रमण होऊन घामामध्ये जाते आणि आपल्या शरीराचं वाढलेलं तापमान कमी होतं. मात्र आपले कॉटनचे कपडे काही चमचेच घाम शोषू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त घाम आला की तो त्याच्यामध्ये साचून राहतो. कॉटन उष्णतेचा दुर्वाहक आहे, म्हणून तो थंडीमध्ये पण चांगला आणि उन्हाळ्यात पण चांगला. थंडीमध्ये तो शरीरातली उष्णता बाहेर जाऊ देत नाही आणि उन्हाळ्यामध्ये बाहेरची उष्णता शरीरात येऊ देत नाही. मात्र एकदा तो घामाने साचला की त्याचा हा गुणधर्म नष्ट झाला. आणि कॉटनला सुकायला पण वेळ लागतो आणि आपण तो आतमध्ये पण घालतो, म्हणजे सुकण्यासाठी त्याला वारा पण लागत नाही. आणि असा तो घामसंचित चिकट कॉटन आपल्या शरीरावर अखंड दिवस राहतो. आणि आर्द्रता, उष्णता आणि बंद जागा म्हणजे बॅक्टेरियांची पार्टी. घाम बंद जागी साचल्यावर 15 मिनिटांमध्ये जीवाणू तयार व्हायला लागतात आणि त्वचेवर दुष्परिणाम करतात आणि पुढे जाऊन त्वचेचे रोग होतात. मग आपल्याला असं का सांगतात कॉटनचे कपडे घालावे. ते पण बरोबर आहे, पण कधी. उदाहरणार्थ, झोपताना कॉटनचे कपडे घालावे. आपण जरी झोपलो असतो तरी आपल्या शरीरातून थोडासा घाम सतत येत असतो. तो थोडासा येणारा घाम कॉटन शोषून घेतो आणि आपल्या त्वचेवर रात्रभर राहत नाही. कार्यालयामध्ये बसून काम करणाऱ्यांनी सुद्धा कॉटनचे कपडे घालावे. ते बसून जरी असले तरी सुद्धा त्यांना सतत थोडासा घाम येत असतो आणि कॉटन ते शोषून घेतो. थोडक्यात सारांश काय, थोडा घाम येत असेल तर कॉटनचे कपडे घालायचे, जास्त घाम येत असेल तर तेच कॉटनचे तुम्हाला दुष्परिणाम होतात. मग आम्ही घालायचं काय, का असंच जायचं. त्याला 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय सगळ्यांना जमण्यासारखा नाही, आणि तो म्हणजे घामाने अंग निथळलं की कपडे बदलावेत. आम्ही भारतामध्ये असताना भायखळ्याला एक वाणी होता बाजारामध्ये. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचा, मात्र नेहमी स्वच्छ गंजी फ्रॉकमध्ये दिसायचा. माझ्या अनेक वेळा लक्षात आले, मी तिकडे गेलो असताना तो कोणाला तरी सांगायचा, एका मिनिटासाठी जरा गल्ला सांभाळ, आणि आतमध्ये जाऊन पटकन गंजी फ्रॉक बदलून यायचा. पण आपण सगळे वाणी नाही आहोत, असे तासाला कपडे बदलू शकत नाही आपण. त्यासाठी हे दुसऱ्या प्रकारचे कपडे वापरावे. हे कपडे सहसा तुम्हाला व्यायामाचे कपडे किंवा खेळाचे कपडे असतात ना, तिथे तुम्हाला बघायला मिळतील. आपण त्याला थोडक्यात सिंथेटिक म्हणून म्हणतो. ह्याच्यामध्ये अगदी स्वस्तातले पण मिळतात. ते अत्यंत वाईट. ते अगदी म्हणजे असं प्लास्टिक सारखे असतात. त्याला आतली हवा बाहेर जात नाही, बाहेरची हवा आत येत नाही. तर त्या अगदी स्वस्तातल्या गोष्टींबद्दल मी म्हणत नाही. मी म्हणतो चांगल्या कंपनीच्या खेळांचे कपडे, धावण्यासाठी, सायकलिंगसाठी, व्यायामशाळेमध्ये व्यायाम करण्यासाठी घालण्याचे कपडे, असे कपडे जिथे मिळतात तिकडे अगदी चट्टेरी पट्टेरी नसतील असे सुद्धा साध्या रंगाचे कपडे मिळतात. ते बाहेर आपण घालू शकतो. त्याला सहसा ड्राय फिट असं म्हणतात. ड्राय फिट ह्याचा अर्थ उलट ते अगदी शरीराला फिट असे नसतात. ह्याच्यामध्ये मुख्य काय
की ह्याच्यामध्ये काहीही शोषलं जात नाही आणि जो घाम या कपड्याला चिकटतो तो हवेमध्ये सुकून जातो. आणि त्यासाठी हे कपडे नेमके सैल असावे. कारण मी यापुढे तुम्हाला सायकलिंगचे कपडे सांगणार आहे. तिथे एवढा घाम येतो, मात्र तिथे तर अगदी शरीराला अगदी चिटकून असे कपडे घालतात. तर नेहमीच्या पेहरावासाठी हे कपडे चांगले. मात्र रात्री झोपताना मात्र हे कपडे घालू नयेत. कारण ह्याचा गुणधर्म सांगितला की हे कापड घाम शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे रात्री झोपताना तुम्ही जर हे कपडे घातले तर तो घाम शरीरावरच राहणार. रात्री झोपताना कॉटनचेच कपडे चांगले. आणि हे शेवटी तुम्हाला सांगतो, हे सायकलिंगचे कपडे. आता एका गोष्टीचा ना मी पूर्वी कधी विचार केला नव्हता की हे सायकलिंग जे करणारे असतात, म्हणजे वाण्याकडनं काय आणायला जातो वगैरे तो नाही म्हणते मी, 1 किलोमीटरने किलोमीटर 100 किलोमीटर वगैरे ते टी व्हीवर वगैरे दिसतात ना, त्यांना किती घाम येतो. घामाने सतत निथळत असतात ते, त्यांना सतत पाणी प्यावं लागतं. मग एवढं घाम येतो त्यांना, मग त्यांचे कपडे अगदी असे गच्च का. मग तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं, मी एका मित्राकडनं आणलेला आहे हा शर्ट. बघा अगदी तो गळ्याला सुद्धा गळा बंद असा असतो आणि शरीराला अगदी असा चिटकून असतो, हाताला सुद्धा अगदी चिटकून असतो. तर ह्याचं कार्य त्या ड्रायफिट कपड्यापेक्षा थोडंसं वेगळं चालतं. कारण त्याचं कापड बनवण्याचं एक विशेष तंत्र असतं. आणि हे कपडे घ्यावेत तर अगदी चांगल्या कंपनीकडून घ्यावेत. ते सर्वसामान्य माणसाला परवडण्यासारखे नाहीत. उदाहरणार्थ हे कस्तेली कंपनीचे, काहीतरी इटलीची कंपनी आहे मला वाटतं, माझा नाही मित्राकडनं फक्त व्हिडिओसाठी मागून घेतलं आहे. ह्या शर्टाची किंमत म्हणतात की जवळजवळ $200 आहे. तुम्हाला दाखवलं ना, पुरे केलं, घडी करून ठेवून देतो, मग त्याला तसाच्या तसा परत दिला पाहिजे. डाग बीक पडला तर वांदे व्हायचे माझे. तर एवढे जास्त पैसे का घेतात की त्यांचं जे कापड असतं ना, जे अगदी शरीराला चिकटतं, तर ह्याच्या कापडामध्ये जी छिद्र जी असतात, छिद्रला काय म्हणतात मराठीमध्ये, होल्स जी असतात ना कापडामध्ये, ती ह्या बाजूने अगदी बारीक असतात आणि ह्या बाजूने मोठे असतात. आणि शरीराला एकदम चिटकून राहिल्यामुळे घाम ज्यावेळी त्वचेतून बाहेर येतो तो थेट कापडातनं बाहेर जातो आणि तो परत आतमध्ये येऊ शकत नाही. आणि सायकल चालवणारा सतत सायकल चालवतो, त्याला सतत वारा येत असतो, त्यामुळे तो बाहेर पडलेला घाम अगदी लवकर सुकून जातो. म्हणजे हे ट्रेनवर लटकून जाणारे जे असतात ना, त्यांच्यासाठी सायकलिंगचे कपडे सगळ्यात उत्तम. म्हणजे ज्या बायकांना असा ब्लाऊजमध्ये घाम वगैरे येतो ना, त्याने असे सायकलिंगचे कपडे असे तंग वगैरे घातले ना आणि दारावर उभ्या राहिला तर त्यांना अगदी ना असं गार, असं छान छान वाटेल आणि आम्हाला बघणाऱ्यांना पण एकदम छान.